नमस्कार मित्र मंडळी, स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉग डे 15 मध्ये. सो नेहमीप्रमाणे मी आता आलोय बंडाबाईला घ्यायला. आता मी हा फोन लावला होता, तो जस्ट उठलाय. मी आज सकाळी 8 वाजता फोन नाही केला, म्हटलं राहू दे, आणि म्हटलं की त्याच्या इथं डायरेक्ट जाईन. मेरे को जो डर था वही हुआ, ये अभी तक उठा ही नाही. मग आता मला इथं बहुतेक 10 वाजवणार आहे. हा बघूया आता किती वाजताय, बघूया. मी 10चा टाइमिंग देतो तुम्हाला, 10चा. पण आता बघू, आता वाजलेत 9 वाजलेत. मी 10चा टाइमिंग देतो. बंडाबाई 10 वाजता निघतो. चला बघूया तरी आता किती वेळात निघतो हा. मला बोलवलं नाही, खाली येतोपर्यंत. सो आता जातोय तिकडे. आणि आपल्याला आता आजचं काम आहे आपलं, आज कुंदनसोबत जायचं आहे मिरजोळ्यात. एका दादाचं फोटो वगैरे काढायचे आहेत, त्याला फोटो काढायचे आहेत. सो तिकडे जायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यानंतर आपण आपला बाकीची कामं करणार आहोत. काल आपली एक यूट्यूब व्हिडिओ आले, सो ती पण जाऊन बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्या लिंकवर टॅप करा आणि नक्की जाऊन बघा. आणि लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. कारण खूप दिवसानंतर यूट्यूबला व्हिडिओ टाकले, मराठी चॅनलवर, कॉमेडी चॅनलवरती खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकले. सो नक्की जाऊन सपोर्ट करा. पंड्याबाई, अरे बापरे, झाले वाटतं तयारी. हा आता उठला, काय सांगेल ना. चल चल लवकर. हा नाही निघत आता. चल चल लवकर निघ, जायचंय मिरजोळ्यात आम्हाला. चहाचा कार्यक्रम झालेला आहे. पाणी लेट आलं. किती वाजता आलं? पाणी करत असताना मग मला आंघोळ वगैरे करता येत नाही. अच्छा. सो बंड्याबाई रेडी झालेला आहे. वाजलेले आहेत, किती वाजले रे? ओके, 9:30. अर्ध्या तासात रेडी झालो. अर्ध्या तासात अर्ध्या तासात रेडी झालं तरी 9 झाल्यासारखं, म्हणून मी तुम्हाला 1 तासाचा टायमिंग दिला. आंघोळ वगैरे केले मी. म्हणून मी मुद्दाम काय बोललो होतो माहितीये काय? बंडाबाई 10 वाजवणार, 10. नाही 9:30, अर्धा तास. मग 10 आधीच बाहेर पडलोय. मग बघ, तू आता 9 सांगतोयस, तू अर्ध्या तासात केलंय. अर्धा तास म्हणजे तुला अजून टाइम लागतो तयारीला. एक्सेप्ट करतोस तू. आज वाटत नाही वेळ होईल, तुझ्यावर आहे. माझं काय नसतं वेळ होईपर्यंत. तुझा ब्लॉग आहे. कोण? तुझा. माझा आता ब्लॉग एडिट करून टाकला. लागणार आपल्यालाच माईक बी काय नाही. सो मित्रमंडळी, आता जाऊया. मला आता इथं बसून झोप यायला लागली, तर आता कल्टीवर या लगेच. आणि आपलं जायचं आहे मिरजोळ्यात परत. कुंदनला पिकअप करून परत मिरजोळ्यात जायचं आहे. मिरजोळ्यातनं परत कुंदनला सोडून परत आपल्याला जायचं आहे दुसरीकडे. सो बाय, टाटा, बाय बाय, सी यू. सो मित्रमंडळी, चाललोय सगळे, म्हणजे सगळे नाही, 2घच जण आहे. आता इथं कुंदनला आता आधी गोप्रो घ्यायचा आहे आणि गोप्रो घेऊन जायचं आहे आपल्याला ऑफिसला. सो पहिले आता पुन्हा घरी जाऊया, गोप्रो घेऊया. कारण 2-3 दिवस झाले गोप्रो नेईन आणि लक्षातच नाही. एवढा का दमलो मी. रोज सकाळी धावायला गेलं पाहिजे. तर मग चला मित्रांनो, गोप्रो घेऊया घरी आणि तिकडून मग तिकडे निघूया. सो बाय. बंडाबाईला इथं सोडला आणि मी कुंद्याला घेऊन चाललोय. अरे तू एक्झॅक्ट पत्ता विचारलास का? सर मला माहिती आहे. बोल, याला सांग जरा. चलो बाय बाय राजू भाई. बाय. हा चांगले काढ. होय, चलो मकर संक्रांतीचे फोटो काढायचे. चलो बाय. सो मित्र आम्ही आलोय देवादाच्या घराच्या इथे. हे घर आहे, गाडी तिकडे पार्क केलेली धन्नो आंबरेची, आणि आम्ही आलो इकडे. सो आता इथे मस्त फोटो बिटो काढूया आणि लगेच कल्टी मारूया. दादा, देवादादा कुठं आहे? अरे मुंबईला ना. मित्रांनो, आम्ही आता आलोय ग्रामदेवता कालिका माता मंदिर, कालिका मंदिराच्या इथे मिरजोळ्यात. वनभोजन चालू आहे आणि मला माझे दिवस आठवले. तुम्हाला थोडंसं मुलांचं थोडंसं दाखवतो, वातावरण दाखवतो तुम्हाला, सो तुम्हाला समजेल. ओके, थांबा.
कुठली स्वर्गात आकाशी अच्छा अच्छा ते नवीन मराठी शाळेतलं आता गाणं आलंय ते करतात मुलं आमची. होय काय येणार काय shooting? हा टाकूया ना आपण हे करतात. मस्त करतात. हे करा. कुठचे मिरजोळ्यातलेत का पाटीलवाडी शाळा. पाटीलवाडी का ओके थँक्यू चला येतो आवडलं काय? हो त्याचं नाव काय आपलं? राजमाने इथला पंचावळ्यातला हो, बनसोड आहे. होय होय आमच्या मुलांचे गेले. आमच्या इकडे पण आज गेलेत वनभोजनला वरच्या वाडीतली मराठी शाळा हा या नाट्यछटा वगैरे पण करतात मुलं. अच्छा होय का चांगलाय आता काहीतरी कार्यक्रम असा असेल ना काही ना काहीतरी घेऊ आता आम्ही भेळ करतोय. हा नंतर दुपारी जेवण करतो. अच्छा भारी भारी चालेल येतो मग चालेल. थँक्यू हो चला रे मुलींनो बाय करा हा बाय करा रे टाटा चलो मित्रांनो मंडळींनो माहोल माहोल चप्पल कुठे आहेत माझ्या माहोल भाई मराठी शाळा आठवली आणि तो आईचा रुमाल आठवला भाई आईचा रुमाल हरवला तो कुणाला सापडला भाई काय सांगू तुम्हाला आता जरा लेट झालाय जातो सॉरी